महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, जगदंबा अधिष्ठान श्री क्षेत्र कोटमगाव या त्रिगुणात्मक देवींच्या प्रांगणामध्ये आपण दरवर्षीच आईच्या चरणी लीन होत असतो. अनेक प्रकारचे सकाळी आपण कथेमध्ये बघितलं तर आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, ती जगदंबा. आणि ती ज्या वेळेला जागरूक होते, ज्या वेळेला ती तेजमय होते, त्यावेळेला आपल्या प्रत्येकाकडून कुठलं तरी अघटित असं सुंदरसं कार्य घडून येतं. त्या देवीला खऱ्या अर्थानं त्या शक्तीला जागृत करण्याकरता अनादी कालापासून ऋषींची, मुनींची, संतांची परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये आपल्या शरीराला निरोगी अवस्था प्राप्त व्हावी, 100 वर्षाचं आयुष्य मानवाला आहे, 100 वर्ष पूर्णत्वाला जाण्याकरता त्या योगाची खूप महत्त्व आहे. अशी ही योग साधना तुमच्या आमच्या समोर संगीतमय रूपामध्ये आणि या ठिकाणी परमपूज्य, परमवचनी, परमादरणीय एक अध्यात्माचे उच्चांक असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या नीता दिदी यांनी या ठिकाणी ब्रह्मकुमारी या माध्यमातून आपल्या सर्वांना संगीतमय योग आणि तो निःशुल्क दिलेला आहे. आता आपण या ठिकाणी तो केला आणि मला वाटतं इथून उठल्यानंतर पुन्हा आपण त्याला विसरून जाऊ, बरोबर. आणि त्यांनी त्याकरता 2 ठिकाणी येवल्यामध्ये त्या क्लासही चालू केले, विनामूल्य आहेत. तर येवलेकरांना विनंती आहे, जा अनेकदा संतांची, ऋषींची, मुनींची परंपरा निरोगी राखण्याकरता पुन्हा आयुष्यामध्ये कधी दवाखान्यात जायचं काम नाही आहे. याच्यावरतीच मी उद्या पुन्हा तुम्हाला कथेमध्ये थोडंसं निरूपण करून सांगेन. आणि या ठिकाणी त्या आल्यात, मला वाटतं अजूनही त्यांचे 2 कार्यक्रम या ठिकाणी उपकृत होणार आहेत. भगवान परमात्मा, आदिशक्ती, जगतजननी, जगतमाता आमच्या दिदींना आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत, इथं बसलेले आमचे सर असतील वगैरे सर्व, तर सगळ्यांचं नाम उल्लेख माहीत नाही या ठिकाणी सांगतो. आणि त्यांनी दरवर्षी आपल्या सर्वांना या ठिकाणी उत्स्फूर्त द्यावं, आपणही त्यांना असंच भरभरून साथ द्यावी. या ठिकाणी व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करून दिलं, हे आपल्या समोर उभे असणारे आमचे जगदंबा मातेचे, खऱ्या अर्थानं जगदंबा मातेचे स्वरूप सगळे विश्वस्त असतील, आमचे कदम साहेब असतील, सर्वजण या ठिकाणी त्यांनाही साथ दिली. त्याबद्दल आपण सगळ्यांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, दिदींचे, त्यांचं सहकारी मंडळ आणि विश्वस्त या सगळ्यांना धन्यवाद देऊ, त्यांचे आभार मानले. सर्वांनी टाळी वाजवा. पुढचा मुद्दा असा आहे, आज योग झाला, आता योगायोग आहे. आता काय झाला, योग झाला आणि आता योगायोग आला, बरोबर. ज्यांनी आपल्या समोर संगीतमय योग सादर केला त्या नीता दिदींचा योग बघितला. आता योगायोग असा आहे की आज त्यांचा वाढदिवस आहे, बरोबर. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं जगतजननी जगदंबेच्या चरणी आपण सर्वांनी एक प्रार्थना करू की अशा ज्या समाज हिताकरता ज्यांनी आपला संता, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणाकरता ज्यांनी देह समर्पित केला, आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ. त्यांना तर आरोग्य आहेच, पण त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या आरोग्याचा धडा त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला, म्हणून उत्तरोत्तर त्यांना अजून आरोग्यामध्ये वाढ पडो. आपल्यालाही त्यांच्याकडून काहीतरी योग साधनेचं ज्ञान प्राप्त व्हावं, प्रत्येकाला ते प्राप्त व्हावं. आरोग्य देव, सुख देव, शांती देव, समाधान देव. आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनासुद्धा आई जगदंबेच्या कृपेला पात्र हो, असं आपल्या सर्वांच्या वतीनं आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. यानंतर आपल्या जगदंबा मातेची विश्वस्त, संस्थापक विश्वस्त, एक परमार्थामध्ये ज्यांनी आईच्या चरणावरती ज्यांनी आपलं समर्पित केलेलं आहे, ध्येय धोकून दिलेलं आहे, आपले परमपूज्य, परमवचनी, परमादरणीय हरिभक्तीपरायण आदमनी भाऊ यांच्यातर्फे आणि आपल्या विश्वस्त देवस्थान